Welcome to this video class of our 9th class English second lesson 1.2 The Fun They Had. Students, in this particular video we are going to learn about our last section of this lesson, English workshop section. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी या वर्गाच्या इंग्रजी विषयाचा जो दुसरा पाठ आहे द फन दे हॅड या पाठावरील जे प्रश्नोत्तर आहेत आणि लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे तो भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण हा पाठ व्यवस्थितपणे वाचून घ्यावा आणि या पाठाच्या खाली दिलेले जे इंग्लिश वर्कशॉप्स हे सेक्शन आहे हे सेक्शन पण आपण वाचून घ्या. आणि हा व्हिडिओ पाहत असताना आपण आपल्यासोबत वही आणि इंग्रजीचं पुस्तक ठेवावं, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपच्या अंतर्गत असणारे जे काही प्रश्न आहेत, ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायला सोप्या जातील. प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल लास्ट. पे युअर फुल अटेन्शन while watching this video. कृपा करून आपण हा व्हिडिओ पाहत असताना लक्ष देऊन पाहावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. इट विल हेल्प यू फॉर बेटर अंडरस्टँडिंग, जेणेकरून आपणाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी अंडर इंग्लिश वर्कशॉप, पहिली जी कृती आहे इंग्रजी वर्कशॉपच्या अंतर्गत ती म्हणजे यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. This type of question is asked in our SSC exam in first section, language study section. आपल्या इयत्ता 10वी किंवा इयत्ता 9वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो पहिला भाग असतो भाषिक कौशल्य किंवा भाषा कौशल्य ज्याला म्हणूया, लँग्वेज स्टडी सेक्शन जे असतं, तर याच्या अंतर्गत हा 2 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. Use the proper punctuation marks, or maybe the question is use the punctuation mark for following sentences. खालील वाक्यांना विरामचिन्हांचा उपयोग करा आणि वाक्य पुन्हा लिहा, अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. तर या ठिकाणी जनरली परीक्षेमध्ये जी वाक्य दिलेली असतात तर हे वाक्य आपल्याला उद्गारवाचक चिन्ह किंवा काय म्हणूया आपण त्याला डिरेक्ट स्पीचमधले असतात. म्हणजे प्रत्यक्ष कथन, डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. तर डिरेक्ट स्पीचमध्ये जे प्रत्यक्ष कथन असतं तर ज्यानं ते कथन केलेलं आहे त्याचे तोंडचे वाक्य हे अवतरण चिन्हामध्ये घेतले जातात. म्हणजे हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्यानंतर या प्रश्नासाठी जे वाक्य दिले जातात तर ती वाक्य ही प्रत्यक्ष कथन किंवा आपण त्याला डिरेक्ट स्पीच असं म्हणू, कॉमा इन्व्हर्टेड कॉमामधले वाक्य असतात. Now see the first sentence. A, where did you find it? Where did you find it? तर मग हे वाक्य कसं आहे किंवा यात विरामचिन्हांचा उपयोग कसा केलेला आहे, तर वेअरच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि इट नंतर इंट्रोगेटिव्ह मार्क्स म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे. Now see the second sentence. What's it about? आपल्याला जे दिलेलं वाक्य आहे ते व्हॉट्स इट अबाउट. मग या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये व्हॉट्स, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आणि अवतरण चिन्ह क्लोज झालेलं आहे. सी, दे हॅड अ टीचर. हे वाक्य पहा, हे वाक्य सुद्धा अवतरण चिन्हामध्ये घेतलेलं आहे. देच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, नंतर हॅड अ टीचर. आता हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य नसल्यामुळं हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य असल्यामुळं वाक्य संपल्यानंतर या ठिकाणी फुल स्टॉप आलेला आहे आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे. नंतर पहा डी, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. हे वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे इंट्रोगेटिव्ह मार्क्स and inverted comma close केलेला आहे. Last sentence under this activity number first, using the punctuation marks. Sure, comma,
इफ दे वेअर द सेम एज, इन्व्हर्टेड कॉमामध्ये शुअर कॉमा इफ दे वेअर द सेम एज फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता तुम्हाला जे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं वाक्य दिलं जातं पंक्च्युएशन मार्कसाठी, तर विरामचिन्हांसोबतच कॅपिटलायझेशन म्हणजे वाक्याच्या सुरुवातीचा जो शब्द असतो त्या सुरुवातीच्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे, म्हणजे पहिल्या लिपीमध्ये असलं पाहिजे. किंवा वाक्यामध्ये जर प्रॉपर नाउन आलेलं असेल तर प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. आणि वाक्य संपल्यानंतर मग त्या वाक्याच्या प्रकारानुसार जर विधानार्थी वाक्य असेल आणि आज्ञार्थी वाक्य असेल तर शेवटी पूर्णविराम असेल, फुल स्टॉप असेल. जर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर शेवटी इंट्रॉगेटिव्ह मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. आणि जर वाक्य उद्गारवाचक असेल तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क्स तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे विरामचिन्हांसोबतच कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा उद्गारवाचक चिन्ह, त्यासोबतच त्या वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कॅपिटल लिहिणं. त्या वाक्यामध्ये जर प्रॉपर नाउन आलेलं असेल तर पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहिणं. तसंच आय म्हणजे मी या अर्थानं जर वाक्यात वापरलेलं असेल ते कुठेही असेल तर त्याचासुद्धा ते कॅपिटलमध्ये फर्स्ट लिपीमध्ये लिहिणं. आणि उद्गारवाचक चिन्हांचा किंवा अवतरण चिन्हांचा उपयोग करणं. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून त्या वाक्याला आपण पंक्च्युएशन मार्क्स देणं आवश्यक असतं. तर या प्रश्नाचा सराव करण्यासाठी आपण आपल्या पाठाचं पुस्तक वाचत असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्या पाठामध्ये किंवा पुस्तकामध्ये म्हणजे डिरेक्ट स्पीचमधले सेंटेन्सेस असतात, प्रत्यक्ष कथनमधले म्हणजे कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतात, तर हे वाक्य वाचत असताना आपण थोडंसं ते हाऊ द पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड इन दॅट प्रॉपर सेंटेन्स ऑर प्रॉपरली, त्या विशिष्ट वाक्यामध्ये अवतरण चिन्हांचा उपयोग कसा केलेला आहे याकडे सुद्धा थोडंसं आपण लक्ष दिलं तर याचा सराव व्हायला आपल्याला मदत होईल. नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द फॉलोइंग सेंटेन्सेस have an unusual meaning in the context of the story. In this sentence, the following म्हणजे काय? खालील. sentences you know, sentences म्हणजे वाक्य किंवा विधान. unusual, usual म्हणजे काय आणि unusual म्हणजे काय? usual म्हणजे नेहमीचा. तर usual या शब्दाचा अपोजिट वर्ड तयार करण्यासाठी un हे प्रिफिक्स या ठिकाणी वापरलेलं आहे. जसं काइंड, अनकाइंड म्हणतो आपण. काइंड म्हणजे दयाळू आणि अनकाइंड म्हणजे निष्ठुर त्याला म्हणूया. म्हणजे काइंडच्या विरुद्धार्थी अनकाइंड झालं. किंवा हॅपी, अनहॅपी. हॅपी म्हणजे आनंदी, अनहॅपी म्हणजे दुःखी. तशाच पद्धतीनं युज्युअल म्हणजे नेहमीचा, आपल्या सवयीचा किंवा आपण जे नेहमी पाहत होते. आणि अनयुज्युअल ज्यावेळेस अन हा प्रत्यय लावला जातो किंवा पूर्व प्रत्यय लावला जातो त्याला इंग्रजीमध्ये प्रिफिक्स असं म्हटलं जातं. जो प्रत्यय शब्दाच्या अगोदर लावला जातो त्या प्रत्ययाला पूर्व प्रत्यय किंवा प्रिफिक्स असं म्हटलं जातं. आणि जो प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लावला जातो त्याला सफिक्स किंवा अंत्य प्रत्यय असं म्हटलं जातं. तर UN हा जो पूर्व प्रत्यय आहे तर हा प्रत्यय शब्दाला लावल्यानंतर जनरली त्या शब्दाचं अपोजिट मिनिंग तयार होतं किंवा अपोजिट वर्ड तयार होतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव अन unusual meaning in the context of the story. कंटेक्स्ट म्हणजे संदर्भ. कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी. खाली या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत त्या वाक्याचा जो अर्थ आहे तर तो या कथेच्या संदर्भामध्ये थोडासा अनयुज्युअल आहे. म्हणजे जो आपण नेहमी अर्थ गृहीत धरतो तो अर्थ या ठिकाणी नाही, थोडासा वेगळा अर्थ आहे. राईट व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे. आपल्याला काय करायचं आहे? कथेच्या संदर्भामध्ये त्या वाक्याचा अर्थ काय आहे आणि व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे. मीन म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दोज सेंटेन्सेस इन द कंटेक्स्ट ऑफ नाउ डेज, टुडे, ॲट प्रेझेंट. आता आपल्या संदर्भानं सध्याच्या काळानुसार त्या वाक्याचा अर्थ काय आहे आणि मग कथेच्या संदर्भानं त्या वाक्याचा काळ म्हणजे अर्थ काय आहे हे आपल्याला वी हॅव टू टेल द डिफरन्स अँड व्हॉट दे मीन इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी. कथेच्या संदर्भामध्ये त्या विधानाचा त्या वाक्याचा काय अर्थ आहे आणि आजचा जर आपण विचार केला तर आजच्या संदर्भामध्ये तेच वाक्याचा अर्थ काय होईल हे आपल्याला थोडंसं इंडिकेट करायचं आहे. Now see, read the first sentence. A. She had been hoping
they would take the teacher away altogether. Altogether means completely. Hoping means तिला असं वाटत होतं. She had been hoping they would take the teacher away altogether. What is the meaning of this sentence in the context of now or at present today? आजच्या संदर्भामध्ये या वाक्याचा अर्थ काय होईल? She means Margie. She had been hoping they would officially म्हणजे कायदेशीर पद्धतीनं ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर म्हणजे कायमस्वरूपी. आजच्या संदर्भामध्ये या वाक्याचा जर अर्थ पाहिला तर काय होईल? आजचे जे आपले शिक्षक आहेत तर त्यांना कायद्यानुसार कायमस्वरूपी कामावरून कमी करून टाक. दिस इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कंटेक्स्ट ऑफ ॲट प्रेझेंट ऑफ टुडे. नाव व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी? तर कथेच्या संदर्भात ह्याच वाक्याचा अर्थ काय होतो? शी हॅड बीन होपिंग दे वुड रिमूव्ह द टीचर. रिमूव्ह म्हणजे काढून टाक. रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. परमनंटली मीन्स कायमस्वरूपी आणि फॉर एव्हर म्हणजे सुद्धा कायमस्वरूपी. रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन. तर कथेच्या संदर्भामध्ये या वाक्याचा अर्थ काय होतो? तिचं जे स्क्रीन होतं टेलिव्हिजनचं किंवा त्या गॅजेट्स ते जे यंत्र होतं तर त्याच्यावरून ती जी स्क्रीन आहे किंवा त्या स्क्रीनवरून ते जे मेकॅनिकल टीचर होते तर ते रिमूव्ह करणे किंवा काढून टाक. जसं आपण एखादं ॲप आपल्या मोबाईलमधून किंवा एखादी फाईल आपण रिमूव्ह करतो, काढून टाकतो, तशा पद्धतीनं परमनंटली कायमस्वरूपी ते मेकॅनिकल टीचर तिच्या गॅजेट्समधून काढून टाकावेत असं तिला वाटत होतं. Now see the second sentence. B. They had taken Tommy's teacher away for nearly a month. या वाक्याचा आजच्या संदर्भामध्ये अर्थ काय होईल? Meaning in the context of today. They had suspended Tommy's teacher for nearly 1 month. म्हणजे या वाक्याचा आजच्या काळासाठी जर आपण विचार केला, they had suspended Tommy's teacher. त्यांनी टॉमीच्या शिक्षकांना काय केलेलं होतं? निलंबित केलेलं होतं, सस्पेंड केलं होतं काही दिवस कामावरून. नियरली अ मंथ, 1 महिना जवळपास त्यांना निलंबित केलं होतं. आणि स्टोरीच्या संदर्भामध्ये काय अर्थ होतो? मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कंटेक्स्ट ऑफ स्टोरी इज दे हॅड स्टॉप्ड. स्टॉप म्हणजे काय? बंद करणे. स्टॉप्ड स्क्रीनिंग. स्टॉप्ड स्क्रीनिंग म्हणजे त्या स्क्रीनवर ते शिक्षक दिसण्याचं काय केलं होतं? बंद केलं होतं. टॉमीज टीचर फॉर नियरली अ मंथ. 1 महिन्याच्या आसपास त्या टॉमीचे जे ते मेकॅनिकल टीचर होता तर ते स्क्रीनिंग होत नव्हतं. स्क्रीनिंग होत नव्हतं म्हणजेच काय? त्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर ते दिसत नव्हते. नाउ सी द नेक्स्ट सेंटेन्स. सी इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कंटेक्स्ट ऑफ टुडे. It wasn't the teacher who regularly did the teaching work in school. It was some person who taught the students. आजच्या संदर्भामध्ये याचा अर्थ काय होतो? It wasn't a regular teacher, it was a man means it wasn't the teacher who regularly did the teaching work in the school. हे काय नियमित शिक्षक नाही जे शाळेमध्ये नियमितपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. तर हे ते शिक्षक नाही आहेत किंवा त्या व्यक्ती नाही आहेत. इट वॉज सम पर्सन हु टॉट द स्टुडंट. हा सम पर्सन एखादा व्यक्ती आहे हु टॉट द स्टुडंट, जो विद्यार्थ्यांना शिकवतो. द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी इज इट वॉज द मेकॅनिकल टीचर हु गिव्ह लेसन्स टू स्टुडंट्स ऑन स्क्रीन रेग्युलरली. इट वॉज द मेकॅनिकल टीचर. तर हे कोण आहेत? मेकॅनिकल टीचर आहेत म्हणजे यांत्रिक शिक्षक आहेत. हु गिव्ह लेसन्स टू स्टुडंट्स ऑन स्क्रीन रेग्युलरली. जो रेग्युलरली मीन्स नियमितपणे, जो विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला नियमितपणे जो पाठ देत असतो किंवा शिकवण्याचं काम करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक व्यक्ती शिक्षक कसा काय असू शकतो? या विधानाचा अर्थ आजच्या संदर्भात जर आपण पाहिला, दिस क्वेश्चन इज मिनिंगलेस इन दीज डेज. तर हा जो प्रश्न आहे किंवा मार्जीला हा जो पडलेला प्रश्न आहे आजच्या संदर्भामध्ये जर कोणी विचारलं तर आपल्याला अर्थहीन वाटेल, हास्यास्पद वाटेल. म्हणजे व्यक्ती हा शिक्षक कसं काय असू शकतो असा जर कोणाला प्रश्न पडत असेल, दॅट इज
meaningless because all teachers are persons nowadays. आज आपण जे सेटिंग आहे किंवा आजचा जो काही आपली व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये सर्व शिक्षक हे व्यक्तीच असतात. व्यक्ती म्हणजे मेल ऑर फिमेल. बिकॉज टीचिंग वर्क इज ऑलवेज डन बाय सम पर्सन. कारण शिकवण्याचं, अध्यापनाचं काम हे एखाद्या व्यक्तीकडूनच केलं जातं. आता कथेच्या संदर्भामध्ये काय अर्थ आहे? दे हॅड द मेकॅनिकल टीचर. तर मार्जी आणि टॉमी ज्या काळामध्ये आहे, ज्या कालखंडामध्ये आहेत, फ्युचरिस्टिक टाईममध्ये जे आहेत, तर या कालखंडामध्ये जे शिक्षक आहेत त्यांना, तर ते सगळे शिक्षक हे यांत्रिक आहेत, स्क्रीनवर आहेत, ॲपच्या माध्यमातून आहेत. आणि त्यांना म्हणजे असा कधी अनुभवच नाही की एखादा व्यक्ती येऊन त्यांना शिकवतोय. दे हॅड द मेकॅनिकल टीचर अँड दे डिडंट एक्सपेक्ट अ मॅन इन प्लेस ऑफ द मेकॅनिकल टीचर. त्यांना शिकवण्यासाठी कोण आहेत? तर सर्व हे मेकॅनिकल टीचर आहेत. आणि त्याच्यामुळे दे डिडंट एक्सपेक्ट, तर त्यांची अशी अपेक्षाच नाही की अ मॅन इन प्लेस ऑफ द मेकॅनिकल टीचर, एखादा व्यक्ती त्या यांत्रिक शिक्षकाच्या जागेवर असू शकतो, याची त्यांना कल्पनाच नाही. Now see the last statement under this activity. A teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. The meaning of this sentence in the context of today. आजच्या संदर्भामध्ये या वाक्याचा अर्थ काय होतो? The teacher has to deal with the students. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने डील केलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांशी कसं शिकवलं पाहिजे? अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द होल क्लास. संपूर्ण वर्गाची जी काही गरज आहे किंवा त्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत, मग त्या विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, म्हणजे त्यांची जी आकलन क्षमता आहे, त्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांना शिकवलं पाहिजे. अँड यूज अ सुटेबल मेथड ऑफ टीचिंग टू थिंक अबाउट द होल क्लास, द mental capacity or the we can say the intelligence of those students, and choose the method which can be understandable for all those students. They can understand what the teacher is teaching. शिक्षक जे शिकवत आहेत, तर शिक्षकांचं शिकवणं त्या वर्गातील मुलांच्या वयानुसार आणि बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना समजेल अशा पद्धतीनं शिक्षकांनी त्या मुलांना शिकवण्यासाठीची पद्धत निवडली पाहिजे. आता कथेच्या संदर्भामध्ये काय आहे? द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी रिपेअर्ड. तो जो यांत्रिक शिक्षक आहे किंवा जे गॅजेट आहे, तर त्याला रिपेअर केलं पाहिजे, त्याला दुरुस्त केलं पाहिजे. अँड मेड सुटेबल, आणि त्याला सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स ऑर द सब्जेक्ट टॉट. तो विषय जो शिकवला जातो त्या विषयानुसार किंवा ज्या विद्यार्थ्याला शिकवलं जातं त्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक क्षमतेनुसार, तर त्या मेकॅनिकल टीचरला त्यांनी ॲडजस्ट केलं पाहिजे किंवा रिपेअर केलं पाहिजे. आय होप you understand the meaning of these sentences in the context of today at present and in the context of that story. Now the third activity, write words related to the following words, at least 10 words each. This activity we have done in our last year 8th class English. मागच्या वर्षी 8वीला किंवा 7वीला असताना या ॲक्टिव्हिटीज आपण केलेल्या आहेत. राईट द रिलेटेड वर्ड विच इज गिवन वर्ड. जो तुम्हाला दिलेला शब्द आहे, तर दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बुक आहे. मग बुक हे काय असू शकतात? स्टोरी बुक असेल, ग्रामर बुक असेल, टेक्स्ट बुक असेल, नॉवेल बुक असेल, किंवा त्या ठिकाणी सेंटेन्स असणार आहेत त्या बुकमध्ये, स्टोरीज असणार आहेत. वी हॅव टू write the words. We can say the front page, back page, lessons, context, paragraphs, sentences, words, or different kinds of books we can write down. School. The related word of school is like teacher, classrooms, headmaster, classes, friends, syllabus, subjects, all these words, lunchtime, bags, uniform. The words which is related to this subject or this word, we have to write down all other words.
the family. The last one is family. Which are the words related to the family? म्हणजे आपल्या फॅमिली म्हणजे कुटुंबाशी संबंधित असणारे कोणकोणत्या बाबी आहेत, त्या बाबीशी संबंधित असणारे आपल्याला शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. ॲटलिस्ट 10, कमीत कमी 10, आणि मॅक्झिमम देर इज नो लिमिट टू राईट मॅक्झिमम वर्ड्स रिलेटेड टू दीज गिवन वर्ड्स. या दिलेल्या शब्दांशी संबंधित असणारे जास्तीत जास्त शब्द तुम्ही कितीही लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस हाऊ वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर मेकॅनिकल टीचर. मग तुम्हाला कसं शिकायला आवडेल? म्हणजे ह्युमन टीचर म्हणजे मानवी शिक्षकाकडून शिकायला आवडेल, ऑर मेकॅनिकल टीचर किंवा यांत्रिक शिक्षकाकडून तुम्हाला शिकायला आवडेल. आपण पाहतो की मागच्या 1-2 वर्षामध्ये किंवा 1-1.5 वर्षापासून जी काही कोविडची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपली जी मुवमेंट आहे किंवा सोशलायझेशन आहे किंवा गॅदरिंग आहे, यावर रिस्ट्रिक्शन्स आलेले आहे. आपली हालचाल असेल किंवा समजा म्हणजे आपलं फिरणं असेल किंवा एकत्रित जमणं असेल, आणि त्यामुळं आपल्या शाळासुद्धा बऱ्याच काळापासून बंद आहेत किंवा बंद होण्याची शाश्वती आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळं मग आता जे रेग्युलर शिक्षक होते तुम्हाला जे वर्गामध्ये शिकवायचे, तर याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि ऑनलाईन टीचिंगचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जात आहे. तर मेकॅनिकल टीचर कडून शिकायला आपल्याला आवडेल का मानवी शिक्षकाकडून आपल्याला शिकायला आवडेल? तर आपल्याला मानवी जे शिक्षक आहेत तर यांचं महत्त्व कदाचित या कालखंडामध्ये तुम्हाला जाणवत असेल. कारण वी कॅनॉट फुलफिल आवर नीड्स बाय यूजिंग ओनली टेक्नॉलॉजी ऑर ऑनलाईन मोड ऑफ टीचिंग लर्निंग. ऑनलाईन माध्यमातून आपण आपल्या सर्व शंकांचं किंवा प्रभावीपणे अध्यापन आपण किंवा शिकण्याची प्रोसेस आपण करू शकत नाही, हे आता एव्हाना आपल्या लक्षात येत असेल. तर या ठिकाणी दोन्ही पद्धतीचे कॉलम्स तुम्हाला दिलेले आहेत, ह्युमन टीचर आणि मेकॅनिकल टीचर. तर ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेज काय आहे? व्हॉट इज मीन बाय ॲडव्हान्टेज? ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे? डिसएडव्हान्टेज मीन्स काय? तर त्याचं नुकसान काय आहे, तोटा काय आहे. आणि मेकॅनिकल टीचर काय आहे, ॲडव्हान्टेज काय आहेत आणि त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे. म्हणजे दोन्ही पद्धती, कोणतीही पद्धती परिपूर्ण नाही. वी कॅन यूज बोथ टेक्निक्स, बट बोथ हॅव इट्स डूज, प्रोज अँड कॉन्स, ऑर वी कॅन से द ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस. प्रत्येकाचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. तर हे तोटे आणि फायदे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज rewrite the following using complete words instead of contracted forms. Instead of means च्या ऐवजी. Contracted forms. Contracted form म्हणजे प्रकार. Contracted means संक्षिप्त रूप. इथं जे उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत पुस्तकामध्ये, तर याच्यामध्ये संक्षिप्त रूपांचा उपयोग केलेला आहे. लाईक वी यूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेटिव्ह वर्ड्स इन अ निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी वाक्यामध्ये नकारदर्शक शब्दांचा आपण काय करतो, संक्षिप्त रूप वापरतो. जसं की डोंट, डू नॉटच्या ऐवजी डोंट, किंवा डझंट, डज नॉटच्या ऐवजी डझंट, किंवा इजंट, इज नॉटच्या ऐवजी इजंट. तर इथं काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दिलेले आहेत, तर याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, त्याचं फुल फॉर्म लिहायचं आहे. रिराईट म्हणजे पुन्हा लिहिणं. द ए व्हेन यू आर थ्रू, त्या ठिकाणी यू आणि ॲपॉस्ट्रॉफी आणि आर ई लिहिलेलं आहे. तर हे शॉर्ट फॉर्म आहे. कशाचं शॉर्ट फॉर्म आहे? यू आरचं शॉर्ट फॉर्म यू आर. उच्चार सेम आहे, फक्त लिहित असताना एच्या ऐवजी ॲपॉस्ट्रॉफी मार्क दिलेला आहे. नेक्स्ट वन इज अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. इट्स, तर इट्स हे कशाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे? हां बरोबर, इट्स हे इट इजचं संक्षिप्त रूप आहे. नेक्स्ट सेंटेन्स सी, आय वुडंट थ्रो इट अवे. या ठिकाणी वुडंट हा कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर वुड नॉटचं संक्षिप्त रूप हे वुडंट आहे. नेक्स्ट सेंटेन्स डी, शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स. त्या ठिकाणी हॅडंट हा शब्द आहे जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आहे. याचा फुल फॉर्म काय आहे? हॅड नॉट. नेक्स्ट सेंटेन्स ई, व्हॉट्स इट अबाउट. तर या ठिकाणी व्हॉट्स हा शब्द आहे जो संक्षिप्त स्वरूपामध्ये वापरलेला आहे.
तर याचं फुल फॉर्म आहे व्हॉट इज. नेक्स्ट सेंटेन्स एफ, आय हॅव स्लोड इट अप. आय हॅव, तिथं आय आणि ॲपॉस्ट्रोफी आणि व्हीई लिहिलेलं आहे. तर हे संक्षिप्त रूप आहे कशाचं? आय आणि हॅव याचं हे संक्षिप्त रूप आहे. आय डोंट नो या वाक्यामध्ये डोंट हा हे संक्षिप्त रूप वापरलेलं आहे. तर डोंट हे काय आहे? डू आणि नॉट याचं संक्षिप्त रूप आहे. आणि लास्ट सेंटेन्स, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. तर वॉजंट हे वॉज नॉट याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे किंवा त्याला आपण संक्षिप्त रूप आहे असं म्हणू. द नेक्स्ट सेक्शन इज लँग्वेज स्टडी सेक्शन. इन दिस सेक्शन we can see or we'll see some language activities or the activities related to language. म्हणजे ग्रामरशी संबंधित भाषिक कौशल्याशी संबंधित काही या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 6, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट म्हणजे कंश, अंडरलाईन करणे म्हणजे अधोरेखित करणे. अंडरलाईन द वर्ब्स. वर्ब्स, व्हॉट इज मीन बाय वर म्हणजे क्रियापद. अँड चूज द करेक्ट ऑप्शन. चूज, CHOOSE, चूज म्हणजे निवडणे. करेक्ट ऑप्शन, ऑप्शन म्हणजे पर्याय आणि करेक्ट म्हणजे योग्य. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. तर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला आपल्याला अंडरलाईन करायची आणि त्या वाक्याच्या खाली जे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सपैकी, त्या पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा. मी या ठिकाणी डिरेक्टली म्हणजे डायरेक्ट स्वरूपामध्येच जे क्रियापद आहे वाक्यातील ते क्रियापद बोल्ड आणि अंडरलाईन केलेलं आहे आणि दिलेल्या पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे तो बोल्ड आणि अंडरलाईन केलेला आहे, म्हणजे हायलाईट केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला समजेल. आता ज्यावेळेस आपल्याला टेन्स हा संदर्भ येतो किंवा काळ ज्याला म्हणतो आपण, तर काळ ओळखण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे? आपल्याला 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला ते वाक्य वाचता आलं पाहिजे. वाक्य वाचता येणं म्हणजे काय? वी हॅव टू रीड दॅट सेंटेन्स. आता तुम्ही म्हणाल वाक्य काही वाचता येत नसेल का? पण बरेचसे असे विद्यार्थी असतात की ज्यांना इंग्रजी वाचताच येत नाही. जर तुम्हाला वाचताच येत नसेल तर ते समजणार नाही. तर पहिली अट काय आहे की तुम्हाला वाक्य वाचता आलं पाहिजे. दुसरी अट, तुम्हाला त्या वाक्यातील कर्ता, क्रियापद आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. जर तुम्हाला त्या वाक्यातील किंवा त्या वाक्यामध्ये जे शब्द आहेत किंवा त्या वाक्यामध्ये आलेले जे शब्द आहेत त्या शब्दापैकी त्या वाक्याचा कर्ता कोणता आहे, त्या वाक्याचं क्रियापद कोणतं आहे आणि त्या वाक्याचं कर्म कोणतं आहे, म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट कोणते आहेत हे जर ओळखता येत असेल, म्हणजे त्या वाक्यामध्ये नेमकं क्रियापद कोणतं आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तरच आपणाला त्या क्रियापदाचा काळ कोणता आहे, ते क्रियापद कोणत्या रूपातलं आहे किंवा कोणत्या काळामधलं आहे हे आपण सांगू शकतो. आणि जर आपणाला त्या क्रियापदाचा काळ ओळखता आला तरच आपणाला त्या वाक्याचा काळ ओळखता येतो. तर वाक्याचा काळ ओळखायचा असेल किंवा एखादं वाक्य, दिलेलं वाक्य हे दुसऱ्या एखाद्या काळामध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपणाला वाक्य वाचता आलं पाहिजे. 1 नंबर वाक्य वाचन. 2 नंबर काय आहे? आपल्याला त्या वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म हे ओळखता आलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला त्या वाक्यातील क्रियापद ओळखता आलं पाहिजे. आणि 3 नंबर काय आहे? मग त्या वाक्यातील क्रियापदाचा काळ आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर पहिलं वाक्य पहा, मार्जी इवन रोट अबाउट इट. या वाक्यामध्ये रोट हा शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे. मग क्रियापद ओळखल्यानंतर मग हा शब्द कोणत्या काळात आहे? तर WROTE. तर हे राईटचा भूतकाळ रोट आहे, म्हणजेच हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये 2 पर्याय दिलेले आहेत, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. तर रोट हे जे क्रियापद आहे ते भूतकाळात असल्यामुळं हे वाक्य सुद्धा कशामधलं आहे? पास्ट टेन्स मधलं आहे. हे सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, टॉमी फाउंड अ न्यू बुक. इन दिस सेंटेन्स फाउंड इज अ वर्ब. या वाक्यामध्ये फाउंड हा शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे. आता फाउंड याचा काळ कोणता आहे? तर फाइंड वर्तमान काळ. तर फाइंडचा भूतकाळ काय आहे? फाउंड. म्हणजे हा शब्द कोणत्या काळात आहे? भूतकाळात आहे, म्हणजेच क्रियापद हे भूतकाळामध्ये आहे. मग ऑप्शनमध्ये तुम्हाला 2 पर्याय दिलेत, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. तर हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे? मग पास्ट टेन्समध्ये. किंवा या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या काळातलं आहे? तर पास्ट टेन्समधलं आहे.
पुढचं वाक्य पहा, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. या वाक्यामध्ये नोज हा शब्द आहे की जो क्रियापद म्हणून आलेला आहे. तर हा शब्द मग कोणत्या काळातला आहे? तिथं नोला यस लागलेला आहे. नोला यस लागलेला आहे म्हणजे हे क्रियापद वर्तमान काळातलं आहे. तर यस का लागलेला आहे? जर तुम्ही याचा कर्ता पाहिला माय फादर, तर हा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस हा प्रत्यय लावलेला आहे. याच्यासाठी एक नियम आहे, साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन जर असेल, वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट किंवा एखादं प्रॉपर नाउन सिंग्युलर नाउन जर असेल, तर वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावला जातो. हा नियम आहे आणि त्या नियमानुसार जर तुम्ही पाहिलं तर या वाक्याचा कर्ता हा माय फादर आहे म्हणजे थर्ड पर्सन. याच्याऐवजी जर आपण सर्वनाम घ्यायचा विचार केला माय फादर, तर सर्वनाम कोणतं येणार आहे? ही. म्हणजे ही काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून इथं नोला काय केलेलं आहे? यस प्रत्यय लावलेला आहे. म्हणजेच काय, साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावला जातो, म्हणून इथं नोला यस लावलेला आहे. म्हणजेच हे वाक्य किंवा हे क्रियापद कोणत्या काळात आहे? तर प्रेझेंट टेन्समध्ये आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, मार्जी वॉज स्कॉर्नफुल. या वाक्यामध्ये वॉज हे काय आहे? क्रियापद आहे. तर वॉज, तर हे कोणत्या काळात आहे? तर वॉज हे काय आहे? तर टू बीचं भूतकाळी रूप आहे, म्हणजे हा काय आहे? भूतकाळ आहे. तर टू बीची भूतकाळामध्ये दोन रूप आहेत, वॉज आणि वेअर. तर वॉज कधी घेतात आणि वेअर कधी घेतात? तर वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर वॉज घेतलं जातं आणि वाक्याचा कर्ता जर अनेकवचनी असेल तर वेअर घेतलं जातं. म्हणून हे वाक्य कसं आहे किंवा हे क्रियापद कसं आहे? सिंग्युलर आहे किंवा या वाक्याचा कर्ता हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर मीन्स एकवचनी आहे आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी आहे. पुढचं वाक्य पहा, धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. आता धिस म्हणजे काय? हा, ही, हे. तर हा कर्ता कसा आहे? एकवचनी आहे. याचं अनेकवचन काय होतं मग? धिसचं अनेकवचन दीज होत आणि दॅटचं अनेकवचन दोज होत. तर धिस हे एकवचनी असल्यामुळे इथं इज आलेला आहे. जर इथं दोज असतं, दीज असतं तर काय आलं असतं? आर आलेलं असतं. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, सिंग्युलर आणि प्लुरल. तर हे वाक्य कसं आहे किंवा या वाक्याचा कर्ता कसा आहे? सिंग्युलर आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? पहिले जे तीन वाक्य आहे हे वाक्य क्रियापदाचा काळ ओळखायचा आपल्याला. कोणत्या काळामध्ये कोणतं क्रियापद, आणि नंतरचे जे तीन वाक्य आहेत तर कर्ता आणि क्रियापद म्हणजे वचन, कर्ता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे त्याच्यानुसार मग क्रियापद कसं बदलतं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. जे दुसरं वाक्य आहे, मार्जी वॉज स्कॉर्नफुल. मार्जी हे सिंग्युलर नाउन असल्यामुळं या ठिकाणी टू बीचं भूतकाळी रूप सिंग्युलर आलेलं आहे. दुसरं वाक्य जर आपण पाहिलं, धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, तर वाक्याचा कर्ता हा एकवचनी असल्यामुळं या ठिकाणी इज आलेला आहे, आर आलेलं नाही. तर ऑप्शन हे सिंग्युलर आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, अँड द टीचर्स वेअर पीपल. अँड द टीचर वेअर पीपल. या ठिकाणी द टीचर्स त्याला टीचर या शब्दाला यस लागलेला आहे, म्हणजेच हे काय आहे? प्लुरल फॉर्म आहे, म्हणून इथं वॉचच्या ऐवजी काय आलेलं आहे? वेअर आलेलं आहे. मग ऑप्शन कोणतं बरोबर आहे आपलं इथं? प्लुरल. तर हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असतील. Thus we see that verb forms show tense number. आपणाला वाक्यातील क्रियापद ओळखता येणं का आवश्यक आहे? तर वाक्यातील क्रियापदा काय दर्शवतं? तर वाक्यातील क्रियापद आपणाला त्या वाक्याचा काळ दर्शवतं, म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून आपण त्या वाक्याचा काळ ओळखू शकतो. तसंच नंबर म्हणजे वचन सुद्धा आपण त्याचं ओळखू शकतो. वाक्यातील क्रियापद कसं आहे त्यानुसार त्या वाक्याचा कर्ता हा एकवचनी आहे का अनेकवचनी आहे हे आपण सांगू शकतो. हिअर द वर्ब फॉर्म FORM, फॉर्म मीन्स प्रकार. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. अकॉर्डिंग टू म्हणजे च्यामध्ये, पण या ठिकाणी काय आपल्याला
हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आता ही जी वाक्य दिलेली होती तर या वाक्यामध्ये क्रियापद हे त्या वाक्यातील कर्त्यानुसार बदलतं. कारण का देर इज अ रिलेशन बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब. इंग्रजी वाक्यामध्ये क्रियापद नेहमी कर्त्यानुसार चालतं. कर्त्यानुसार चालतं म्हणजे काय? कर्ता एकवचनी आहे का अनेक वचनी आहे? कर्ता प्रथम पुरुषी आहे, द्वितीय पुरुषी आहे का तृतीय पुरुषी आहे? म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डेज असतं. कर्ता आणि क्रियापद यामध्ये नेहमी एक सुसंवाद असतो. वाक्याचा कर्ता बदलला की क्रियापद सुद्धा या ठिकाणी बदलतं. वाक्याचा कर्ता एकवचनी आहे का अनेक वचनी आहे? वाक्याचा कर्ता प्रथम पुरुषी असेल तर वेगळं क्रियापद असेल. प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी आहे का तृतीय पुरुषी आहे? आपण टू बीच्या रूपाचा जर विचार केला, टू बीची जी वर्तमानकाळी रूपं आहेत ॲम, इज, आर, वाक्याचा कर्ता जर आय असेल फर्स्ट पर्सन सिंग्युलर तर त्या ठिकाणी ॲम घ्यावं लागतं. त्यानंतर वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल ही शीट तर इज घ्यावं लागतं. आणि वाक्याचा कर्ता जर अनेकवचनी असेल तर काय करावं लागतं आपल्याला? आर घ्यावं लागतं. म्हणजेच काय तर इंग्रजीमध्ये क्रियापद नेहमी कर्त्यानुसार चालतं. कर्त्यानुसार चालतं म्हणजे कर्त्याचं वचन आणि लिंग याच्यानुसार ते चालत असतं. अ वर्ब फॉर्म, फॉर्म मीन्स प्रकार. अ वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाचा प्रकार. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय, डिसाइडेड मीन्स ठरवणे, डिसाइडेड बाय अँड changes according to the subject is the sentence is known as an infinitive verb. जे क्रियापद कर्त्यानुसार बदलतं किंवा कर्त्यानुसार ठरतं अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, त्या वाक्याच्या कर्त्यानुसार जे क्रियापद ठरतं त्या क्रियापदाला फायनाइट वर्ब असं म्हटलं जातं. फायनाइट म्हणजे काय? फायनाइट वर्ब आणि इनफायनाइट वर्ब. फायनाइट वर्ब म्हणजे काय? ज्या क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा काळ आणि जे क्रियापद कर्त्यानुसार चालतं, कर्त्यानुसार बदलतं, तर त्या क्रियापदाला फायनाइट वर्ब असं म्हटलं जातं. आणि जे क्रियापद कर्त्यानुसार चालत नाही, म्हणजे क्रियापद आहे, क्रियापद या कॅटेगरीमधला शब्द आहे पण क्रियापद म्हणून वापरलेला नसतो, तर क्रियापदच्या ऐवजी नाउन्स म्हणून उपयोग केला जातो. म्हणजेच काय किंवा आपण ज्याला काय म्हणूया टू लावलेलं जे फॉर्म असतं क्रियापदाचं, जे मूळ रूप असतं त्या मूळ रूपाच्या अगोदर टू लावलं जातं आणि त्या क्रियापदाचं इन्फिनिटी तयार केलं जातं आणि त्याचा उपयोग वाक्यामध्ये क्रियापद म्हणून किंवा नाउन म्हणून केला जातो. जे वाक्याच्या कर्त्यानुसार बदलत नाही त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. ओके, आय होप यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन फायनाइट अँड इनफायनाइट वर्ब. फायनाइट वर्ब म्हणजे काय? जे कर्त्यानुसार चालतं त्याला फायनाइट वर्ब असं म्हणायचं की ज्या क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा काळ ओळखता येतो किंवा त्या क्रियापदाचा काळ ओळखता येतो, तर ते क्रियापदाचं रूप हे फायनाइट आहे. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, जो कर्ता ठरवतो की क्रियापदाचं कोणतं रूप आलं पाहिजे किंवा कर्त्यानुसार जे क्रियापद बदलतं टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज अ फायनाइट वर्ब, तर त्या क्रियापदाला फायनाइट वर्ब असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक्झाम्पल पहा. यू आर व्हेरी काइंड. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी द सेंटेन्स विल बी शी इज व्हेरी काइंड. आता यू आर व्हेरी काइंड, यू आर व्हेरी काइंड, तू खूप दयाळू आहे. या वाक्यामध्ये कर्ता यू आहे आणि क्रियापद हे आर आहे. पण आपण जर कर्ता बदलला, यूच्या ऐवजी जर आपण शी घेतलं तर मग काय होणार आहे? शी आर असं वाक्य होईल का? नाही, तर ते वाक्य चुकेल. मग जर कर्ता बदलला तर आपल्याला टू बीचं रूप सुद्धा बदलावं लागतं किंवा ते क्रियापद सुद्धा आपल्याला या ठिकाणी बदलावं लागतं. जर आपण शी किंवा ही किंवा इट जर घेतलं तर काय करावं लागतं? मग आपल्याला आरच्या ऐवजी इज घ्यावं लागेल. दुसरं उदाहरण पहा. आय डोंट नो, मला माहीत नाही. तर आय नंतर काय आलेलं आहे? डोंट आलेलं आहे, डू नॉट आलेला आहे. तर सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं? आयच्या नंतर डू आलेला आहे. जर आपण आयच्या ऐवजी शी घेतलं म्हणजे या वाक्याचा कर्ता जो आय आहे, आय म्हणजे मी, आय डोंट नो, मला माहीत नाही, तर आयच्या ऐवजी जर आपण शी घेतलं किंवा ही घेतलं तर काय होईल? मग शी डोंट नो होईल का किंवा ही डोंट नो होईल का? नाही होणार. तर काय करावं लागेल आपल्याला? मग डूचं रूप सुद्धा आपल्याला बदलावं लागेल किंवा क्रियापद सुद्धा या ठिकाणी आपल्याला बदलावं लागेल. तर शी डझंट नो अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवावं लागेल, मग ते बरोबर असेल. जर आपण शी डोंट नो असं वाक्य लिहिलं तर ते वाक्य काय होईल? चुकेल.
पुढचं वाक्य पहा, माय फादर नोज. माय फादर हा कर्ता आहे आणि नोज हे क्रियापद आहे. तर माय फादर माझे वडील, तर फादरच्या ऐवजी जर आपण प्रोनाउन घ्यायचं झालं तर कोणतं घ्यावं लागेल आपल्याला, तर ही घ्यावं लागेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणजे ही कसं आहे, थर्ड पर्सन आहे आणि सिंग्युलर आहे, म्हणून इथं काय लागलेलं आहे, नोला यस लागलेला आहे. मी जे आत्ताच तुम्हाला सांगितलं की साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय लावला जातो. मग या ठिकाणी जर माय फादरच्या ऐवजी आपण वी हा जर कर्ता घेतला तर माय फादर हे सिंग्युलर आहे, तर वी हे काय असणार आहे, प्लुरल आहे. वी म्हणजे आम्ही. तर मग वाक्य कसं होईल, वी नो. इथं यस येणार नाही. पुढचं वाक्य पहा, आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स. या वाक्यामध्ये कर्ता हा आय आहे म्हणून ॲम आलेला आहे. तर आपण आयच्या ऐवजी जर ही घेतलं तर मग ॲमच्या ऐवजी काय होणार आहे, इथं इज होईल. आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेपच्या ऐवजी वाक्य कसं होईल, मग ही इज फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स. म्हणजे ऑल these examples are for finite verbs. I hope you understand. I try my best to explain the language study section. मला आशा आहे की आपल्याला हे समजलं असेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी शेअर करू शकता. तुम्ही या ठिकाणी लाईक करू शकता आणि माझं चॅनल या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ह्या बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा, जेणेकरून आपल्या वर्गाशी आणि आपल्या विषयाशी संबंधित येणाऱ्या काळामध्ये जे व्हिडिओ मी बनवेल ते व्हिडिओ तुम्हाला डिरेक्टली तुमच्या मोबाईलवर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. सो वी विल मीट सून with another video for our next lesson. Till then, goodbye.